नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मस्त अशी सौंदाळे मच्छीची आमटी. सौंदाळे मच्छी मी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता त्याला मीठ लावून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं मीठ लावून घेतलेलं आहे. मच्छीच्या आमटीसाठी लागणारं वाटणाचं साहित्य पाहूया. त्यासाठी मी ओलं खोबरं 1 छोटी वाटी किसून घेतलेलं आहे. जराशी हळद टाकलेली आहे आणि धने पावडर टाकली आहे. तुमच्याजवळ जर अख्खे धने असतील तर ते टाका, अर्धा चमचा. आणि काश्मीरी मिरची घेतली आहे मी 7 ते 8. तुमच्याजवळ जर बेडगी मिरची असेल ती पण घेतलात तरी चालेल. कोथिंबीर थोडीशी, 1 टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा कांदा घेतला आहे आणि तिरपळ घेतलेली आहे 4 ते 5. मालवणी पद्धतीची मच्छीची कढी बनवतोय म्हणजे तिरपळ ही पाहिजे. तिरपळ टाकल्याने चव अजून वाढते मच्छीची. आणि 6 ते 7 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. कढीपत्ता, अर्धा छोटा कांदा, अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य पहिलं मिरची, टोमॅटो आणि कांदा हे पहिलं वाटून घ्यायचं आहे, कारण मिरची वाटायला थोडा वेळ लागतो, म्हणून ते पहिलं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून. आणि नंतर खोबरं टाकायचं आहे. हे बघा, सौंदाळे मच्छीच्या आमटीसाठी मस्त असं वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण आमटी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी टोप ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे छोटे तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. हा बघा, कांदा तेलामध्ये भाजला की टोमॅटो टाकलाय. टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटो नरम झाला की आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे फोडणीला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. मला जास्त पातळ नको आहे मच्छीची आमटी. तुम्हाला जर आमटी पातळ हवी असेल तर पाण्याचा वापर तुम्ही अजून करू शकता. हे बघा, यामध्ये मी 4 ते 5 कोकम टाकत आहे. चवीपुरतं 1 चमचाभर मीठ टाकते आहे. आपण मच्छीला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे पहिलं थोडंच मीठ टाका आमटीमध्ये. आणि व्यवस्थित असं मिक्स करून ह्या आमटीला कड आला पाहिजे. हा बघा, आमटीला व्यवस्थित असा कड आलेला आहे. आता यामध्ये जे आपण मच्छी मीठ लावून ठेवलेली आहे ती टाकायची आहे. मच्छी टाकली की 4 ते 5 मिनटं मीडियम टू मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी आपली सौंदाळ्याची आमटी बनून तयार आहे. वरून टाकलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. ही सौंदाळ्याची आमटी तुम्ही गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत पण खायला खूप छान टेस्टी लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह.